बैठक झाली, आजही आहे, सुरू आहे. अनेक ठिकाणी विदर्भ मराठवाडा संपलेला आहे आणि अनेक ठिकाणी उमेदवार अंतिम करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नॉमिनेशन आहे. मी कालच आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून मी आणि हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी जे ऑनलाईन फॉर्म भरले जातात ते शेवटच्या 2 दिवसांमध्ये मॅन्युअल पण स्वीकारावे अशा प्रकारची मागणी केली. मी स्वतः राज्य निवडणूक आयोगाचे वाघमारे साहेबांशी बोललो. ज्या पद्धतीनं इतका फॉर्म किचकट केलाय, काही गरज नसताना कोणाच्या इशाऱ्यावर तो फॉर्म केला तर मला काही कळायला भाग नाही. असा फॉर्म कधीच नसतो लोकल बॉडीच्या निवडणुकामध्ये. मागील वेळेस तुम्ही उमेदवार होता तर त्यावेळेस किती खर्च केला, तुम्हाला किती मतं पडली, त्याचा काय संबंध येतो या फॉर्म मध्ये? म्हणजे मागे ज्या वेळेस एखाद्या नगरसेवकांनी निवडणूक लढली असेल तर त्यावेळेस त्याला पडलेली मतं विचारायचं, कुठे फॉर्मचा उल्लेख करायचा संबंध आहे? ते तुमच्याकडे आहे सगळा, तो डेटा उपलब्ध असतो राज्य निवडणूक आयोगाकडे. मग मागच्या वेळेस तुम्ही किती खर्च केला होता? ते असे सगळे किचकट करून ऑनलाईन 20 पानं मोजून, काल मी बघितले 20 पानं मोजून फॉर्म भरावे लागतात. म्हणजे सरकारची काय मनशा आहे यामागे हे कळायला मार्ग नाही. सरकारची काहीतरी यामध्ये कुठं काय प्लॅन आहे की असा किचकट करायचा आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत मग ते त्यांचा सर्व्हर डाऊन करायचा आणि ते जर झालं तर अनेकांना तिथे संधी मिळणार नाही, मग विरोधकांना चे फॉर्म स्वीकारले जाणार नाही, असं काही प्लॅन असेल. म्हणून आम्ही सांगितलं की एकाच वेळेस शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये 2-3 दिवस घाई होती आणि अशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन फॉर्म स्वीकारताना अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून तुम्ही हे सगळे फॉर्म मॅन्युअल शेवटच्या 2 दिवसांमध्ये स्वीकारावे अशी मागणी लेखी स्वरूपामध्ये आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. काल मी बोलल्यानंतर त्यांनी सुद्धा पत्र पाठवा, आम्ही यावर विचार करू असं बोलले. पुन्हा आज मी आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आम्ही दोघेही पुन्हा राज्य निवडणूक आयोगाशी बोलणार आहोत. उद्याला बिहार निवडणुकीचा निकाल आहेच. काही सर्वेच्या संदर्भात पहिल्या दिवशी मतदान संपल्यानंतर आलेले सर्वे तर हे असे विचित्र होते की म्हणजे काय आमचं सगळं सुपात साफ झाल्यासारखं सगळं काही दाखवत होते. नंतर काय उशिरा, काय माहित नाही, उशिरा कळायला लागलं आणि मग त्या सर्वेमध्ये थोडासा बदल होत गेला. पण आता आमच्याकडचे काही ज्या सर्वे करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला जो फीडबॅक मिळतो घेतला आम्ही, तो 100% इंडियाचं सरकार बिहारमध्ये येते आहे. तुम्ही 400 पारचं सगळे चॅनलवाल्यांनी सर्वे दाखवला होता लोकसभेच्या वेळेस आणि 240 वर अडकले. हे काय बघितलंय महाराष्ट्रात देशाने? म्हणजे इतकं कुठेतरी फरक पडतो काय? तर 400च्या ठिकाणी 240 होऊ शकतात, तर 130च्या ठिकाणी 80 होऊ शकतात, 60 होऊ शकतात, तो जर रेशो काढला तर. त्यामुळे आणि जो आता अनेकांच्या पूर्वी दिलेले आकडे, आता त्यात झालेला बदल आणि ग्राउंड ची परिस्थिती, ग्राउंड लेवलची परिस्थिती, हे सगळं बघता आम्ही निवडणुका बिहारमध्ये इंडिया आघाडी जिंकत आहे आणि स्पष्ट बहुमताने जिंकत आहे. आमच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत आहे. त्याबद्दल कुठेही उद्याचा निकाल तुम्हाला बघितल्यानंतर कळेल, मी एवढंच सांगेल. पण आम्ही जिंकत आहोत हे 100% खरं आहे. कसं आहे, देणार होते ही माहिती त्यांच्याकडे असेल, पण मला तरी असं वाटतं की पार्थ पवारच्या प्रकरणात राष्ट्रवादीची होती नव्हती अब्रू गेलेली आहे. म्हणजे अजित पवारांची, राष्ट्रवादी अजित पवारांची, आणि निवडणुकीच्या तोंडावरच हे पार्थ पवार प्रकरण काढून त्यांच्या सुब्यामध्ये त्यांना अडचणीत आणण्याचा प्लॅनिंग आणि प्रयत्न सत्तेतील सहभागी लोकांनीच केलेला आहे. हे प्रकरण काढून त्यांना बॅकफूटवर आणायचं
त्यांना त्या ज्या भागामध्ये त्यांचं काही प्राबल्य आहे तिथे त्यांना कमजोर करायचं, त्या पार्टीला बदनाम करायचं आणि आपल्या अधिपत्याखाली आम्ही म्हणून तसं त्या पार्टीला वगवायचं. यामागे हे षडयंत्र 100% आहे आणि ते सत्तेतील लोकच करत आहेत. कदाचित होऊ शकतं जसे सत्तेमध्ये राहिलेले भारतीय जनता पक्षाचा पहिला आघात उद्धव ठाकरेवर झाला, आता या तिघांच्या पक्षामध्ये पहिला हा आघात हा होऊ शकतं अजित पवारच्या राष्ट्रवादीवर होईल आणि आपणच राष्ट्रवादीला बाहेर पडायसाठी आम्ही ढकललं नाही तुम्हाला, तुम्हीच पडलात खड्ड्यात, हे सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे दाखवलं जाईल. आणि त्याच कटाचा हा एक भाग आहे. प्रकरण झालं, पारतनीती जमीन घोटाळा केला, हे तेवढं 100% कराय बरोबर, पण निवडणुकीच्या तोंडावर आणि हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यावर हे जे केलं आहे यामध्ये हा कुठेतरी असा वास येतोय की त्या रचलेल्या कटाला अजितदादांचा पक्ष त्याचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. पण एक सांगतो, आज नाही तर उद्या हे जे उपद्व्याप चालले त्यातून त्यांना बाहेर पडावं लागेल. हे आता काही लपून राहिलेलं नाही. सत्तेतून बाहेर पडावं लागेल, ते स्वतःहून बाहेर पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण केल्या जाईल. आता मी तेच बोललो की मी पण तेच बोललो, आता तुम्ही या मागचं जे काही त्यांना निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड, तुमचं ते पुणे जिल्हा असेल किंवा तो सातारा, सांगली या परिसरामध्ये जे प्राबल्य त्या पक्षाचं आहे, काही मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात आहे, तर ते आता राष्ट्रवादी पक्ष पुन्हा बदनाम झालाय ना. वडील बदनाम झाले होते त्यावेळेस भाजपनी षडयंत्र रचून त्यांना बदनाम केला, सोबत त्यांना घेतला. आता मुलाच्या माध्यमातून यांना बदनाम करून मुलांनी घोटाळा केलाच, तो घोटाळाच आहे, ते तर लपून राहिलेलं नाही. पण तो टायमिंग जे आहे साधला गेलाय त्यामध्ये निश्चितच हा एक कट आहे, हे कुठेच लपून राहिलेलं नाही. काय आहे, भाजपा हा संधी साधू पक्ष आहे. तर आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात चेटकी नाही, मी तर म्हणेल की दुसऱ्यांचे नेते आणि पक्ष गिळणारा हा राक्षस आहे. स्वतःच्या भरोश्यावर काही करू शकत नाही. दुसरीकडे जे उद्योग चालले, एवढा मोठा पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत, लोकांची इतरांची पक्षातील माणसं घेण्याची गरज काय? तुमच्यामध्ये माणसं का तयार झाले नाहीत? 15 वर्षाच्या सत्तेमध्ये, 14 पासून सत्तेत 12 वर्ष झाले. तुम्ही तेवढे तोडीचे माणसं का तयार? दुसऱ्या पक्षातून, काँग्रेसतून, राष्ट्रवादीतून, उद्धव ठाकरेमधूनच्या पक्षातून माणसं का आणावी लागतात, का आयात करावी लागतात? म्हणजे इथेच तुमचा नाकर्तेपणा दिसतोय, इथेच सरकारचं फेल्युअर दिसतंय, त्यामुळे लोकांची माणसं पडावी लागतात. अर्थ तोच आहे, या पक्षांनी दुसरा पक्ष थोडासाही त्याला इस्टॅब्लिश होऊ द्यायचा नाही, नेहमी त्याला अनस्टेबल ठेवायचा आणि सत्तेमध्ये वापर करून घ्यायचा. परंतु सत्तेत वापर करून घेताना त्यांना मात्र नेहमी जाणीव करून द्यायची की तुम्ही आमच्या ताटाखालची मांजरं आहात. तुम्ही ताटात बरोबर जेवणारी मांजरं नाही, ताटाखालची आहात, हे दाखवण्याचा सातत्यानं त्यांचा प्रयत्न राहणार. अंजली दमुने यांनी सुद्धा अजित पवार यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि पुरावे त्यांनी माध्यमांसमोर मांडलेले आहेत. अंजलीताईंचं स्वागत आहे, पण ते काय होतंय की अंजलीताई सत्तेतील फक्त काही पक्षावरच बोलतात. सर्व पक्षावर बोलावं, ज्या घटना अलीकडच्या झाल्यात, अशी त्यांना आमची विनंती आहे. सर, बिहार इलेक्शंस में जो है एक बड़ा बदलाव देखा जा सकता है. बिहार के जितने भी भाजपा के नेता हैं उनका बयान आ रहा है कि एनडीए की सरकार बिहार में बनने जा रही है और जंगल राज जो है अब नहीं आएगा, एनडीए की सरकार बनेगी. मराठी पुरा होणे. सर, विदर्भामध्ये काँग्रेसची तयारी कशा पद्धतीने असणार आहे? कायमच काँग्रेसचा गड
मधल्या काही काळामध्ये खिंडार पडला सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. असं आहे, अफाट सत्ता आहे, सत्ता आहे, पैसा आहे, पैसे देऊन माणसं फोडली जात आहे, प्रलोभन देऊन माणसं फोडली जात आहे आणि धमकावून माणसं फोडली जात आहे, त्यांना धमकावलं सुद्धा जात आहे, अनेक ठिकाणी खोटी गुन्हे दाखल केले जात आहे. काल परवा श्रीरामपूरच्या माजी उपनगराध्यक्षावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अपहरण कुणाचंच झालं नाही, 10 वर्षापूर्वी कोणीतरी केस होती, तो व्यक्ती पण त्याच्याकडे नाही किंवा तो विषयही नाही, मग खोटा गुन्हा दाखल करा. अशी खोटे गुन्हे दाखल केले, जबरदस्तीने जाऊन कोणाच्या खांद्यावर दुपट्टा घालून त्यांना प्रलोभन देण्याचं काम सुरू आहे. तर यातून ही लोक घाबरलेली आहेत, हे संकेत आहे. तुम्हाला जर ह्या निवडणुका फेअर आणि प्रामाणिक लढायच्या असतील तर इतर पक्षातील माणसांना प्रलोभन देऊन, पैसा देऊन, आम्ही सांगतो 20-20 लाख देऊ, 50 लाख देऊ, जिल्हा परिषदेला 25 लाख देऊ, नगरसेवकाला, असं करून माणसं गोळा केली जात आहेत. पण तरी पण जो आमच्या विचाराशी माणूस जुळला आहे त्या माणसाच्या भरोशावर विदर्भात काँग्रेस हा नक्की तुम्हाला रिझल्टमध्ये दिसेल की काँग्रेसची परिस्थिती आणि कामगिरी उंचावलेली दिसेल. वंचित सोबत हात मिळवणी अनेक ठिकाणी होताना पाहायला मिळते, परंतु विदर्भात एकला चळवळीचा नारा सुद्धा देण्याची वेळ येऊ शकते का? कारण स्थानिक राजकारण तसं बदललेलं दिसतं. नाही, वंचितशी आम्ही काही युती करा असं सांगितलं नाही. वंचितशी युती स्थानिक स्तरावरच्या लोकांनी ते काही ठिकाणी झाल्याची माहिती आता आमच्याकडे आलेली आहे. आमचं काही राज्यस्तरावर युती झाली वगैरे, महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून आले, समावेश झाले, अशातला कुठे भाग नाही. एक विचाराचे समविचारी पक्ष म्हणून लोक त्यांच्याबरोबर चर्चा करतायत, काही ठिकाणी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून बोलणी करतायत आणि काही ठिकाणी युती करतायत. त्यामुळे आपण सरसकट काही महाराष्ट्रात युती करून जागांचं वाटप केलं अशातला काही तो भाग नाही असं मला वाटतं. काँग्रेस स्वतंत्र लढवेल, पण अशी चर्चा एक असते की बिहारच्या निकालानंतर काँग्रेस आणि बटा आणि मनसे मुंबई महापालिकेमध्ये चर्चा करतील, त्याच्यासोबत ते हालचाली सुरू. आता असं आहे की आज तर आम्ही आमची भूमिका जाहीर केली, आता उद्याची भूमिका आमचे हायकमांड काय म्हणतात त्यावर चर्चा करू. आज तर आमची भूमिका स्पष्ट आहे आणि मुंबईतल्या सर्व नेत्यांची भूमिका स्पष्टपणे आहे. ठीक आहे. आणि विशेष काय की कुठलाही पक्षाची आघाडी होत असताना, युती होत असताना तो प्रस्ताव तर पाहिजे ना, बोललीच नाही. म्हणजे ना मुलगी पाहायला मुलगा गेला आणि मुलगा पाहायला मुलगी गेली आणि लग्नाची चर्चा सुरू झाल्या. अरे कुठेतरी ते एकाला तरी जाऊ देत पोहे खायला. सध्या दोघेच भाऊ पोहे खातायत, त्यामुळे तुम्ही आम्हाला कशाला तुम्ही आता सध्या घालताय. त्यातल्या एका भावाबरोबर, मोठ्या भावाबरोबर आम्ही चहापान केलेला आहे, त्यामुळं आमचं त्यांच्याशी डायलॉग सुरू आहे. पण त्या पलीकडे जाऊन आता तरी हा विषय नाही. एकीकडे भाजप मुंबईत 152 टार्गेट सांगते, भाजप म्हणते मुंबईत आम्ही 152 जागा जिंकू असा विश्वास टार्गेट ठेवलाय, पण दुसरीकडे शिंदे गटाचे प्रताप नाईक म्हणतात की आमचे महायुती 152 जागा जिंकू. इकडे भाजप स्वतः स्वबळाचं 152 टार्गेट नाही. आता बघा, हे आत्ताची स्थिती अशी आहे, अजित पवारांचा पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदेजींचा पक्ष असेल, भाजपच्या दयेवर जगणारा पक्ष आहे. त्यांनी देतील ते खातील, ते म्हणतील ते होईल, ही परिस्थिती आहे. हे काही लपून राहिलं नाही. त्यामुळे भाजपाने जर उद्या म्हटलं की मला 175 जागा लढायच्या आहेत तर यांना थांबावं लागेल. ही काय आघाडी तोडू शकत नाहीत मुंबईत. कारण उद्धवजीकडचे जेवढे लोक गेले माजी नगरसेवक, ते केवळ भाजपची युती होत आहे म्हणून गेले. आता जर युतीच होत नसेल तर ते 60-65 गेलेली लोक जे आहेत ते परत फिरतील ना. त्यामुळे ह्यांची मजबुरी आहे, करावं लागेल. देतील तेवढ्याच जागेवर लढावं लागेल. आता राहिला 152चा विषय, ते काय मनात आणले तर 227 जागा आहेत, 237 जिंकू शकतात, 10 जागा तिथे जिंकू शकतात. कारण सगळं त्यांच्याकडे आहे ना. त्यामुळे 52 म्हणजे कमी सांगितले. भाजप काही करू शकतं ना, कशाच्या भरोश्यावर काही करू शकतात. तुम्ही पाहिलं ना ते हरियाणामध्ये हमारे पास में तो
त्यांचं हे सांगत होता नेता, हमारे पास में सब व्यवस्था है, आप चिंता मत करो, हम इतने जीतने वाले हैं. अरे शेवटचं नाही झालं तर मग मतमोजणीमध्ये करतात गडबड. सगळीकडे गडबड घोटाळे करून निवडणूक कशी जिंकायची हे त्यांना ठाऊक आहे, त्यामुळे ते करतील. लोकशाही वगैरे त्यांना काय देणं घेणं नाही आहे. त्यांना सत्ता, संपत्ती, धन मिळवणं आणि पुन्हा निवडणुका जिंकवणं एवढंच त्यांचं हे आहे. इथे लोक मरतायत त्याला काय देणं घेणं नाही. कायदा सुव्यवस्थेचे दिनवडी निघाले त्यांना काय देणं घेणं नाही. बेरोजगार मरतोय त्याला काही संबंध नाही आहे. महिलांच्यावर अत्याचार होतोय, मुलीवर अत्याचार होतोय, ते काही देणं घेणं नाही. हमको चुनाव जीतना है. बॉम्बस्फोट दिल्लीत होऊ द्या, पण आम्ही भूटानला जाणार म्हणजे जाणार, आम्ही नाही थांबणार. तिथे जाऊन आम्ही दुःख व्यक्त करणार. हे अशी परिस्थिती आहे. तर याचं माहिती झालं, पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं सूत्र कधी स्पष्ट होणार आहे, कधी समन्वय समितीची बैठक होऊन? नाही आता काय 4 दिवस राहिलेत नॉमिनेशनला. आजचा 13 तारीख, 4 दिवस राहिलेले आहेत. स्थानिक स्तरावर चर्चा सुरू आहे. नॉमिनेशन सगळे होऊन जाईल. मग विड्रॉलच्या वेळेवर काही मागे पुढे व्हायचं आहे, एका दुसऱ्या जागेवर काही कोणाला जागा सुटली, कोणाला सोडून घ्यायचे, तर त्या ठिकाणी तशी प्रकारची ऍडजस्टमेंट होईल. पण आता आघाडी म्हणून जी काही चर्चा स्थानिक पातळीवर झाली त्याची माहिती घेणं, त्यांची माहिती घेणं आम्ही सुरू केलेली आहे. आणि ते 17 तारखेनंतरच या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल. काँग्रेसने विदर्भात काही नेत्यांना नियुक्ती करून जबाबदारी दिलेल्या आहेत का? आणि यामध्ये विदर्भात नाना पटोले असतील, सुनील केदार असतील, यांना कुठेतरी डावलल्याचं चित्र दिसतंय. नाही, असं आहे की आता नेते एका विभागात 10 असतात म्हणून काय 10ला जबाबदारी नाही दिली जात, एकावरच दिली जाते. त्यामुळे डावलण्याचा विषय नाही. आणि जबाबदारी दिली म्हणजे काही पूर्ण नाही. आपल्याला सगळ्यांना मिळूनच काम करायचं असतो. कोणाला तरी आता असं आहे, क्रिकेटमध्ये कॅप्टन नेमला जातो म्हणजे कॅप्टननी एकट्यानेच खेळायचं, बाकीच्याने आउट होऊन जायचं, यालाच कॅप्टन केले असं थोडी अर्थ होतो. सगळ्यांनी टीमवर्क आहे, सगळ्यांनी खेळायचं असतं, कोणाला तरी नेमावं लागतं. त्यामुळे ते नेमल्या गेलं. ह्यामध्ये काही विशेष काही अर्थ काढण्याचा संबंध येत नाही असं मला वाटतं. मुंबईत एक विषय की ससूनगाव हा जो कोळी बांधवांचा कायम मासेमारीवरचा मानला जातो, पण गेल्या काही कालावधीमध्ये तिथे मराठी कोळी बांधव जे आहेत त्यांना तो व्यवसायापासून दूर ठेवलं जाते आणि जे बांधून आलेले आहेत त्यांना दिलं जातं. त्याच्यावर तिथे एक मोठं संघर्ष सुरू झालेला आहे. तुमच्या संदर्भात काय? नाही, असे तिथे ही माहिती आमच्याकडे आलेली आहे की थोडासा हिंदी भाषिक लोकांना तिकडे वर्चस्व आणि ताकद दाखवून किंवा त्यांच्या पाठीमागे जरा सरकारच्या काही लोकांनी पाठिंबा देऊन त्यांना मोठा करायचा प्रयत्न सुरू केला आहे. सत्तेतील लोकांनी, मी आता स्पेसिफिक कोणाचं नाव घेऊ शकत नाही, पण सत्ताधाऱ्यांनीच या लोकांना मराठी माणसाचं गडचेपी करून किंवा त्याला थांबवून किंवा त्याला रोखून त्याच्यावर दबाव टाकून यांना पूर्णतः वरदस्त दिलेला आहे. हा उद्रेक कधी ना कधीतरी होईल. हे जबाबदारी सत्ताधाऱ्यांची, कारण स्थानिक माणूस, मराठी माणूस, त्याचा तो पारंपरिक व्यवसाय आणि बाहेरून येत आहेत गुजरातच्या दिशेने आणि त्यांच्यावर जर मर्जी बहाल करत असाल तर तुम्ही कोणाच्या भरोशावर निवडून आलात याचा विचार करून ती भूमिका त्यांनी घ्यावी. सर, अमरावती में एक बैनर लगा हुआ है इस्लामिक इंफॉर्मेशन सेंटर IIC और जिसके नीचे जो है टोल फ्री नंबर भी दिया गया है और इसका विरोध जो है वहाँ के भाजपा सांसद अनिल बोंदे द्वारा किया गया है. सर, किस तरह से देखते हैं आप? अब क्या है, ये देश सबका है. डेमोक्रेसी में हमारे संविधान ने सबको अधिकार दिया. इस बैनर में आक्षेप में क्या है, किस चीज को आक्षेप? अभी मैं हिंदू हूं, मेरे धर्मों के सम्मान के लिए, आदत के लिए मैं कोई बैनर लगाता हूं या मेरे रिलीजियस के लिए कुछ करने के लिए करता हूं, उनके सपोर्ट करने के लिए करता हूं, तो गलत क्या है भाई? क्या किसी ने बैनर लगाना उसमें कोई टेररिस्ट है क्या? वो बैनर लगाने वाले है कौन? और सवाल यह है कि इनकी मंशा ही वो है, जब कुछ छोटी सी बात को बड़ा करके ये राजनीति का खेल खेला चाहते हैं और दोनों रिलीजन्स को, धर्मों को आपस में बांटकर अपनी रोटी सेकना चाहते हैं. ये छुपा हुआ नहीं है. उनको यही चाहिए, हिंदू मुस्लिम करते रहो और लोगों को गुमराह करते रहो. ये धंधा उठाया इन्होंने, इनका धंधा बन गया है. और ये अमरावती क्या, हर जगह में इस तरह की कुछ जो कोई बोलते भी नहीं, उनका एक प्रवर्तन है इस तरह की भाषा की बीच में कि मुंबई के अंदर में कि मुंबई का महापौर खान नहीं बनेगा कोई बीजेपी नेता ने.
अब किसने बोला भाई खान नहीं बनेगा या खान बनेगा? कांग्रेस ने कहा, शिवसेना उद्धव ठाकरे जी ने कहा, राष्ट्रवादी शरद पवार ने कहा खान बनने वाला है। यही उठ जाता है, इसके अंदर में पीछे से खान घुस जाता है और ये खान खान करके चिल्लाता है। वो कहे कि ये नंबर दिया तो इससे रिक्रूटमेंट होती है और आतंकी संगठनों से जुड़ने के लिए हो सकता है ये बैनर जो है, अब यह साजिश का भाग हो सकता है। ऐसा कोई बैनर लगाकर रिक्रूटमेंट नहीं कर सकता। ये बैनर इस तरह का अगर है, आतंकी का मंशा या कुछ है, तो ये बैनर कोई खुलेआम लगाएगा क्या? आतंकवादी में नक्सलवादी ऐसे बैनर वो जंगल में लगा सकते, शहर में नहीं लगा सकते। नक्सलवादी में भर्ती हो जाओ, ये नंबर पे फोन करो, कोई बेवकूफ होगा क्या? तो ये जो है किसी ने, इन्होंने ही बोला होगा ये ऐसा लगा दो और हम फिर चलाएंगे। भाजपा के जो भी नेता है, वहाँ के कार्यकर्ताओं का ये आरोप है कि ये बैनर जो है युवाओं को और विद्यार्थियों के ऐसे एरिया में लगाया गया है जहाँ पे स्कूल कॉलेजेस है, यानी उन्हें इस्लाम की ओर आकर्षित करने के लिए ये बैनर्स लगाए। इस्लाम क्या धर्म नहीं है? हिंदुस्तान की आजादी के पहले इस्लाम नहीं था। अटल बिहारी के वाजपेयी के भाषण सुनिए, इस्लाम ये अलग धर्म है और उसके धर्म को लेकर, हाँ कोई देश के अंदर में वो कोई आतंकी भाषा बोलता है या उसमें उसके लिए कोई काम करता है तो वो दोषी है। मुझे समझ में ही नहीं आ रहा है इस बैनर का अर्थ क्या निकला है। और लगाने वाले हो सकता है बीच में ऐसे ही चलता है, कोई मूछ बढ़ाकर गलत टोपी डाल के वो खुद ही जाके बहुत सारी जगह में ये डाल के आया है, गोमांस डाल के आया है मंदिर में, ये भी पकड़े गए हैं। तो मेरा कहना यह है कि ये बैनर किसी ने लगाया, उसके ऊपर कार्रवाई हो, गलत अगर लिखा है तो, और गलत लिखा है कुछ कार्रवाई किया है। पर इस तरह की भाषा जो कहते हैं कि ये बैनर से ऐसा होगा वैसा होगा, तो ये तो गलत है ना। और बैनर लगने तक पुलिस का क्या रोल रहा? बैनर लगने तक पुलिस क्या सोई रही क्या? क्या बैनर को सबने देखते रहना चाहिए और भाजपा नेता को फोन करके पुलिस ने बुलाई क्या? ये देखो ये बैनर लगाया है और ये बैनर देखो फिर आप चिल्लाओ, ऐसा पुलिस ने कहा है क्या? तुरंत वो बैनर हटा नहीं सकते? बैनर लगाने वाले के ऊपर कार्रवाई नहीं कर सकते? तो ये सब बातें जो है ये केवल और केवल गुमराह करने वाली बात है। आपने दिल्ली ब्लास्ट को लेकर आप कल कैबिनेट में ये हुआ कि ये आतंकवादी हमला है, इसको कैबिनेट ने कहा और कहा कि कार्रवाई की जाएगी, जो भी है उस पर कार्रवाई की तो जाएगी। इतने दिन क्यों लगे? 4 दिन आतंकी हमला था, ब्लास्ट था, तो हमने यही कहा था कि ये क्या है भाई, देश की जनता को तो बताना चाहिए ना कि ये किस तरह का हमला है। लोग जानना चाहते थे। अगर कैबिनेट में बात हो गई तो उनके बाहर आके होम मिनिस्टर, प्राइम मिनिस्टर बोल सकते थे पहले ही कि नहीं ये आतंकी हमला है, ये ब्लास्ट हुआ है। अब वो सारी चर्चा हो रही है, ये ब्लास्ट नहीं है, नीचे खड्डा नहीं पड़ा है। वो ब्लास्ट होता है तो उसके जो सेल होते हैं वो चारों तरफ फैलती है, ऐसा किसी को सेल भी नहीं लगा है। इस तरह की मीडिया ने बात न्यूज छपी है, मीडिया ने भी ये दिखाया है। तो हमारा कहना है कि अधिकृत ऑफिशियल सरकार ये घोषित करे ये बॉम्ब ब्लास्ट है, ये आतंकी हमला है और ये टेररिस्ट ने, ये सब लोगों ने किया है, तो बात खत्म है, उनके ऊपर कार्रवाई करो। बिहार को लेकर आप कह रहे कि वहां पर जीत मिलेगी आप महागठबंधन को? 100% मिलेगी। ये सब चौंकने वाले होंगे। वो 10,000 दिया, बाद में 10,000 दिया, 20,000 काम नहीं आएंगे इस बार। लोगों को पता चला है बहुत खाया है करके, अभी 20,000 दिया है, लूट लिया है, अभी थोड़ा सा बांट दिया है लूट का ही माल। और ये सौगात की बात करते थे, क्या बोलते थे प्राइम मिनिस्टर हमारे, ये बांटती है रेवड़ी। अब तो लोगों को पता है कि ये रेवड़ी है करके, रेवड़ी खाओ और वोट मत दो, ऐसा लोगों ने अपना मन बना लिया। इसीलिए रिजल्ट आपके बिहार के अलग आएंगे, ये हमारा विश्वास है। सवाल के पार्थ पवार के मामले को लेकर अंबादास दानवे ये कह रहे कि अजित पवार इस्तीफा देने वाले थे और सरकार से बाहर पड़ने वाले थे, किस तरह से ये पूरा मामला उठा है उसको लेकर। अगर ऐसा है तो मुझे लगता है कि देखिए इलेक्शन का टाइमिंग बनाकर वो टाइम मैच करके ये पार्थ पवार का मामला जो उछाला गया है, निकाला गया है, और पार्थ पवार ने तो ये गलती किया है, ये दोषी है, उनके ऊपर जो कार्रवाई होना चाहिए वो होना ही चाहिए, इसके बारे में कोई हम दो राय नहीं है। पर इनको ये राष्ट्रवादी अजित पवार की पार्टी को
बैकफुट पर लाने के लिए चुनाव में भाजपा को वहां पे पश्चिम महाराष्ट्र में जो प्राबल्य है उनका, वो क्योंकि अलग अलग लड़ना चाहते हैं, तो उसमें राजनीति में फायदा उठाने के लिए आने वाले चुनाव में, लोकल बॉडी चुनाव में उनको टारगेट किया गया है और इस तरह ये मामले को बाहर निकाला गया है। ये पुनः हो या वहां पे जो कारपोरेशन के चुनाव है, लोकल बॉडीज के चुनाव है, जिला परिषद के, इसमें ये पार्टी बदनाम हो और इसका जनाधार कम हो और उसका फायदा उठाने की बात अगर उनके दिमाग में होगी तभी इस तरह की बातें सामने लाई गई है और उनको बैकफुट पर लाया। सर, एनसीपी के अधिकार के सर